तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणारे सर्वात मोठी अपडेट, ती अपडेट म्हणजेच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आता जे वोटिंग ट्रेंड्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत, कारण आता काहीच नॉमिनेशन्स राहिले आहेत आणि नंतर आपल्याला फिनाले बघायला मिळणार आहेत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले कंटेस्टंट तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील, पण यावेळी घराबाहेर कोण जाणार हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यावेळी घराबाहेर कोण पण जाऊ शकतं, कारण गेल्या आठवड्यामध्ये डिझर्विंग प्लेयर संख्येत आऊट झाला, तेव्हा बिग बॉस कोणाला पण बाहेर काढू शकतात. आता वोटिंग ट्रेंड्स बघायचे झाले तर वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 6वर म्हणजे शेवटच्या पोझिशनवर आहे रेवा कोरासे. रेवा कोरासे हिला अजिबात वोटिंग होत नाही आहे. ती वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आली आहे आणि वाईल्ड कार्ड येऊनसुद्धा तिचं कॉन्टेंट पण कमी आहे आणि वोटिंग पण तिला जास्त नाही आहे. ती सध्या बॉटमला चालली आहे. दीपाली सय्यद असत्या तर कदाचित दीपाली सय्यद शेवटच्या नंबरवर असल्या असत्या, पण दीपाली सय्यद नसल्यामुळे रेवा ही खूप जास्त मार्जिनने नंबर 6वर आहे. रेवाच्या फॅन्सला खूप वोटिंग करावं लागेल जर तिला वरती आणावं असेल. तर मित्रांनो, नंबर 5वर कोण येतं? नंबर 5वर आहेत राखी सावंत. राखी सावंत यांना रेवाहून थोडीशी जास्त वोटिंग होते. एकदमच जास्त मी म्हणणार नाही, पण थोडीशी जास्त वोटिंग होते आणि जास्त मार्जिनने, थोड्याशा जास्त मार्जिनने रेवा शेवटच्या नंबरवर आहे. जर रेवाच्या फॅन्सनी खूप वोटिंग केलं तर कदाचित राखी या शेवटच्या नंबरवर जाऊ शकतात, पण वोटिंगनुसारच एलिमिनेशन होणार का हा पण एक मोठा प्रश्न आहे. राखीला ते मला वाटतं ठेवणार आणि रेवाचाच गेम ह्या आठवड्यात होऊ शकतो. राखी आहेत सध्या नंबर 5वर. नंबर 4वर कोण येतं? नंबर 4वर आहेत अनुश्री माने. अनुश्री माने आणि राखी यांच्या वोटिंगमध्ये म्हणाल तर राखी आणि अनुश्री माने यांची वोटिंग एकदम कटोकट चालली आहे. कधीही राखी वरती येऊ शकतात आणि अनुश्री माने खाली येऊ शकतात. अनुश्री माने यांची वोटिंग जर म्हणाल तर चांगल्या प्रकारे त्यांना वोटिंग होत आहे. अनुश्री माने या आठवड्यात एलिमिनेट होतील का? 90% चान्स आहेत की त्या आठवड्यात एलिमिनेट होणार नाही, पण त्यांचं कॉन्टेंट दिसत नाही आहे. बिग बॉस काय गेम करू शकतं का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, नंबर 3वर कोण येतं? नंबर 3वर आहेत सगळ्यांचे लाडके सागर कारंडे. सागर कारंडे यांचं म्हणाल तर त्यांच्या कॉमेडीचे सगळेच खूप जास्त फॅन्स आहेत, पण ज्या प्रकारे त्यांनी योग्य टाईमवर आपला बिग बॉसमधला गेम बूस्ट केला आहे ते सगळ्यांनाच आवडतं आहे. ते याआधी एवढे जास्त चांगले मुद्दे उठवत नव्हते, पण आता तेच मुद्दे उठवतात ज्या मुद्द्याला वजन असतं आणि ते लोकांना खूप जास्त आवडतं आहे आणि सागर कारंडे यांना खूप जास्त वोटिंग होऊन ते आहेत नंबर 3वर. तर मित्रांनो, नंबर 2वर कोण येतं? नंबर 2वर आहेत विशाल कोटियान. विशाल कोटियान हे ह्या सीझनमध्ये सर्वात चांगला गेम खेळत होते. हा मित्रांनो, खेळत होते, कारण त्या दिवशी जो त्यांनी राकेशबरोबर भांडण केलं त्यामध्ये जे त्यांनी विषय काढले ते लोकांना अजिबात आवडलेले नाही आहेत, कारण तो त्यांचा पर्सनल मॅटर होता आणि बाहेरचा मॅटर होता. तो त्यांनी काढला आणि बहुतेक त्याचाच फटका त्यांना बसला आहे. त्याच्यामुळेच ते नंबर 2वर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर 1वर कोण आहे? तर नंबर 1वर त्याच ॲडव्हान्टेजमुळे राकेश बापट हा राज्य करतोय. राकेश बापट याचा जर म्हणाल तर तो जो कालचा मुद्दा होता त्याच्यामध्ये तो दोन्ही म्हणजे मागचे जे 2 एपिसोड आहेत त्याच्यामध्ये तो हायलाईट होता. त्याला कॉन्टेंट खूप भेटतं आहे आणि त्याला सपोर्ट पण खूप जास्तच आहे आधीपासून. तेव्हा राकेश याचा या सीझनमधला हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो का? राकेश या सीझनचा विनर बनू शकतो का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि वोटिंग लाईन्स अजून खूप शुक्रवारपर्यंत चालू आहेत. त्या वोटिंगमध्ये खूप जास्त चेंजेस होऊ शकतात. जसा जर वोटिंगमध्ये चेंज झाला तर मी व्हिडिओ घेऊन नक्की येणार आहे, तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.